अमरावती शहरात दिवसेंदिवस चाकू हल्ल्याच्या घटना वाढतच आहे। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील यशोदानगर चौकात गुरुवारी चाकू मारून मरणावस्थेत सोडून आरोपीने पलायन केले। या घटनेची शाई वळतच नाही तर शुक्रवारी पुन्हा दुपारी नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत मशिदीसमोर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे। हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शेख फारूक शेख छोटू हा युवक दूध डेअरीजवळ आला असता अज्ञात काही आरोपी येऊन त्याच्यावर अचानक हल्ला चढविला। एका आरोपीने शेख फारूकच्या कमरेत चाकू मारून गंभीर जखमी केले। या हमल्यात चाकूने हमला केल्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये दिसून आली। आरोपीने हल्ला करून घटनास्थळावरून तत्काळ पोबारा केला। या घटनेची माहिती होताच नागपुरी गेट पोलीस दाखल होऊन जखमी फारूकला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात घेऊन गेले। हल्ला करणारे आरोपी 4 ते 5 असून नागपुरी गेट पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहे। मेरा नाम शेख फारूक शेख छोटू। वो मस्जिद से नमाज से निकला, थोड़ा आगे इधर वो 5-6 जनों ने हमला करी। उसने अल्ताफ ने चाकू मारा और उसने फायर करा लंगड़े ने सत्ता में। कहाँ पे हुए ये? नूरनगर में और उसके साथ में 4 जने और थे। जमदार उनका नाम नहीं लिख रहे। वो था उसमें एक मुर्तुजा, शहजाद और वो था इमरान शक्वा। काय पे से हुआ था ये बात? ये 2 बार हमले हो गए, ये दूसरा हमला है मेरे ऊपर। काय के लिए हमला किया? तुम्हारी कोई पुरानी दुश्मनी कुछ? नहीं, वो दोस्त का पुराना झंझट था उससे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।